मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला सफला एकादशी असे म्हटले जाते। एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन केले जाते। एकादशी मंगल करणारी आहे। एकादशीचे व्रत प्रत्येक मनुष्याने जरूर करावे। जसे नागांमध्ये शेषनाग, सर्व पक्ष्यांमध्ये गरुड, सर्व देवतांमध्ये श्रीहरी विष्णू भगवंत आणि मनुष्यांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणेच संपूर्ण तिथींमध्ये एकादशी तिथी सर्वात जास्त श्रेष्ठ आहे। एकादशीच्या दिवशी मंत्रोच्चार करून श्रीहरी विष्णू भगवंतांचे मनोभावे पूजन करावे। श्रीहरी विष्णू भगवंतांना केशर घातलेल्या दुधाने स्नान घालावे। मग त्यांना सुंदर वस्त्रे अर्पण करून पिवळी फुले अर्पण करावीत। नैवेद्य म्हणून पिवळी मिठाई, पिवळी फळे द्यावीत। शुद्ध तुपाचा दिवा लावावा, सुगंधित धूप लावावा। सफला एकादशीच्या दिवशी विशेषतः दीपदानाचे खूप महत्त्व आहे। एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करावे आणि भगवंतांचे भजन कीर्तन करावे। जागरण करणाऱ्यांना जे फळ मिळते ते हजारो वर्षे तप केल्यानेही मिळत नाही। सफला एकादशीची कथा चला तर आपण जाणून घेऊया। सफला एकादशीची कथा पद्मपुराणात या एकादशीचे वर्णन आढळते। महाराज युधिष्ठिरांनी सांगितले, हे जनार्दना, पौष कृष्ण एकादशीचे नाव काय आहे? या दिवशी कोणत्या देवी देवतांचे पूजन केले जाते आणि त्याचा विधी काय आहे? कृपा करून मला सर्व काही सांगावे। यावर भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, हे धर्मराज, तुमच्याशी असलेल्या प्रेमपूर्वक संबंधांमुळे तुम्हाला सांगतो की एकादशी व्रता व्यतिरिक्त मी अधिकाधिक दक्षिणा देऊन यज्ञ करणाऱ्यांनाही प्रसन्न होत नाही। त्यामुळे तिला अत्यंत भक्तिभाव आणि श्रद्धापूर्वक करावे। यामुळे हे राजन, तुम्ही द्वादशी युक्त पौष कृष्ण एकादशीचे महात्म्य एकाग्र चित्ताने ऐका। या एकादशीचे नाव सफला एकादशी आहे। या एकादशीचे देवता श्री नारायण आहेत। अत्यंत विधीपूर्वक या एकादशीचे व्रत करावे। ज्याप्रमाणे नागांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, सर्व ग्रहांमध्ये चंद्र, यज्ञांमध्ये अश्वमेध आणि देवतांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहेत, त्याप्रमाणेच सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे। जे व्यक्ती सदैव एकादशीचे मनपूर्वक व्रत करतात ते मला परमप्रिय आहेत। आता या व्रताचा विधी सांगतो, नीट लक्षपूर्वक ऐक। माझी पूजा करण्याकरता ऋतूनुसार फळे, नारळ, लिंबू नैवेद्यासह 16 साहित्य गोळा करावे। या साहित्याने पूजन झाल्यानंतर रात्री त्याला ग्रहण करावे। या एकादशीच्या व्रताप्रमाणे यज्ञ, तीर्थ, दान, तप तसेच इतर दुसरे कोणतेच व्रत नाही। 5000 वर्षे तप केल्यानंतर जे फळ मिळते त्यापेक्षा जास्त सफला एकादशीचे व्रत केल्याने मिळते। त्यामुळे हे राजन, आता या एकादशीची कथा सांगतो, ती ऐक। चंपावती नगरीमध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला 4 मुले होती। त्यातील लुंपक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता। तो दररोज परस्त्री आणि वैश्यागमन तसेच इतर दुसऱ्या वाईट कामाकरता पित्याच्या धनाचा दुरुपयोग करीत होता। तसेच देवता, ब्राह्मण, वैष्णवांची निंदा करीत होता। जेव्हा राजाला त्याच्या मुलाच्या या कुकृत्याबद्दल समजले तेव्हा त्याने त्याला राज्यातून बाहेर हाकलून दिले। पित्याने हाकलून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्चय केला। दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोरी करीत असे। इतकेच नाही तर तो प्रजेला त्रास देत असे आणि कुकर्म करीत असे। त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती। त्यानंतर त्याने जंगलात राहत असताना पशुपक्ष्यांची शिकार करून तो खाऊ लागला। महिष्मान नगरीतील जनता त्याला पकडत तर असे, पण राजाच्या भीतीपोटी त्याला सोडून देत असे। ज्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन असे पिंपळाचे झाड होते। नगरीतील जनता त्याची मनोभावे पूजा करीत असे। त्याच झाडाच्या खाली तो महापापी लुंपक राहत होता। त्या जंगलाला जनता देवी देवतांची नगरी मानत असे। काही काळ गेल्यानंतर लुंपकच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे निर्वस्त्र झाला। त्यात पौष कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तो कडकडू लागला। दिवस उजाडता उजाडता तो मूर्छित झाला। दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या उष्णतेमुळे त्याला जाग आली। कसाबसा स्वतःला सावरत
तो काही खायला मिळते का हे पाहण्यासाठी फिरू लागला. पशु पक्ष्यांची शिकार करण्याइतकी शक्तीही त्याच्या अंगात राहिली नव्हती. त्यामुळे ज्या ठिकाणी झाडांची जमिनीवर पडलेली फळे दिसली ती गोळा करून तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला. तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. तेव्हा आणलेली फळे त्याने झाडाखाली ठेवली आणि परमेश्वराकडे प्रार्थना करून ती अर्पण केली. त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी पहाटे एक अतिसुंदर घोडा अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच वेळी श्री नारायणांच्या कृपेने तुझी सर्व पापे नष्ट झाली असून आता तू पित्याकडे जाऊन राज्याची प्राप्ती कर अशी आकाशवाणीही झाली. ही वाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून भगवान की जय हो असे म्हणत पित्याकडे गेला. पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला सोपविला आणि धार्मिक कार्याकरता निघून गेला. त्यानंतर चंपावती नगरीवर लुंपक राजा राज्य करू लागला. त्याची पत्नी पुत्र सगळेच भगवान नारायणांचे भक्त झाले. वृद्ध झाल्यानंतर लुंपक आपल्या मुलाच्या हाती राज्यभार सोपवून तपस्या करण्याकरता जंगलात निघून गेला. त्यानंतर तो वैकुंठास गेला. त्यामुळे जो मनुष्य या परमपवित्र एकादशीचे व्रत करतो तो शेवटी मुक्त होत त्याला शेवटी मुक्तता मिळते. आणि जे हे व्रत करीत नाहीत ते पशुपेक्षा काही कमी नसतात. या सफला एकादशीचे व्रत केल्याने आणि महात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळ मिळते. तर मित्रांनो, सफला एकादशीची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.